शुभ सकाळ सर्वांना. आज बनवते मी वांग्याची भरीत. तर वांग्याचं भरीत ना, आज वांगे म्हणजे भरीत कसं बनवतात, वांगं गॅसवर भाजून वगैरे नाही तर चुलीवर. तर मग आज मी गॅसवर नाही भाजवणार. चांगलं नसतं शरीरासाठी ते पण जास्त गॅसवर म्हणजे भाजून वगैरे. तर मग वांगे वगैरे कट करून घेतले आणि नंतर तेल मीठ टाकून थोडेसे 2-3 मिनटं वाफळून दिलेत. आणि इकडं कांदे वगैरे कट करून घेतले त्याच्यासाठी, आणि शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, मस्त असा मसाला तयार केला त्याच्यासाठी. आणि हे बघा इकडं वांगे पण वाफळले. तर मग एक जीव करून घेतला त्या वांग्यांचा पण, असं थोडंसं असं ठेशासारखं बनवलं त्या वांग्याला. आणि नंतर जिरे मोहरी वगैरे टाकून कांदा वगैरे परतून घेतला, थोडासा हळद टाकली. आणि तो म्हणजे आपलं मिरचीचा त्याचा ठेसा बनवला होता ना, ते ते पण परतून घेतला मस्त असं. आणि बघा वांगं त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेतलं छान असं. आणि आपलं मीठ वगैरे टाकून घ्यायचं आपल्या गरजेनुसार, म्हणजे अंदाजाने. आणि सुंदर असं भरीत तयार येतं. छान लागतं भाकरीसोबत, तर खूपच सुंदर लागतं. बनवून बघा तुम्ही पण. आणि नंतर हळदी कुंकाला जायचं होतं, तर मग आवरायचं होतं मला. त्याच्या आधी ना गावाकडून मस्त असा मध आला होता, तर तेच बघत होतो आम्ही. आणि खाल्ला पण खूप छान होता, ताजा ताजा हुळून आणलेला होता गावाकडून झाडाचा. आणि द्वारकादास श्यामकुमार आहे ना, तर मग तिथं ना हळदी कुंकाचा कार्यक्रम होता ना, तर मग तिथं पण गेले होते. सुंदर असं आसन दिले त्याने गिफ्ट म्हणून. आणि नंतर संध्याकाळी मैत्रिणीच्या घरी पण हळदी कुंकू होतं, तर मग त्यांनी सगळ्या मैत्रिणींनी मिळून हळदी कुंकू ठेवलेलं होतं. छान असं डेकोरेशन वगैरे केलं होतं, खूप मस्त असं डेकोरेशन झालेलं होतं. आणि छान वाटलं तिथं गेल्याच्या नंतर, प्रसन्न वाटलं. आणि मस्त असं सगळ्या जणींनी मिळून केलं ना, तर खूपच सुंदर असं मैत्रिणीची याची भेट वगैरे होत्या, गप्पा वगैरे होत्यात, फोटो, छान नाश्ते वगैरे, खूपच सुंदर असं नियोजन बनवलं होतं त्याने. आणि नंतर दुसऱ्याच्या म्हणजे दुसऱ्या ताईच्या घरी पण जायचं होतं हळदी कुंकाला, मग तिथं पण गेलो. तिथं पण खूप सुंदर असं डेकोरेशन होतं आणि असे गिफ्ट दिले वाणाला.